आणि यानंतर बातमी युती संदर्भातली आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात बोलताना हे विधान केलेलं आहे की पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती युती केली जाईल। पारदर्शकतेच्या मुद्द्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि अपेक्षित आहेत भाजपला। एक म्हणजे वरिष्ठ पातळीवरचा शिवसेनेचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही आणि भाजपच्या विकास कामांचे जे प्रस्ताव असतील त्या विकास कामांच्या प्रस्तावाला विरोध केला जाऊ नये। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय अजेंडा आहे भाजपचा, किंबहुना काय अपेक्षा आहेत भाजपच्या? ज्ञानदा, आपण बघतो की आज मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये एक मुद्दा जो महत्त्वाचा मांडलेला आहे की जागांवर तडजोड किंवा जागांवर चर्चा ह्यासाठी युती होत नाहीये। मुंबईकरांसाठी जर युती होत असेल तर त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे अजेंडा आणि मुंबईकरांचा विकास हा तो अजेंडा असणार आहे। गेले अनेक वर्ष आपण बघतो आहे की मुंबईकरांना रस्त्याचे जे खड्डे आहेत ते तसेच आहेत, नालेसफाई होते, पाणी तुंबतं। त्यामुळे कुठेतरी भाजपचं असं म्हणणं आहे, जर गेल्या 1-1.5 वर्षामध्ये भाजपाची पूर्ण स्ट्रॅटेजी बघितली ती अशी आहे की महापालिकेत जो भ्रष्टाचार होतो वारंवार त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला आहे। त्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की तेच कंत्राटदार आहेत, त्याच कंत्राटदारांना ही कंत्राटं दिली जातात। त्यांची एक खूप स्ट्रॉंग लॉबी आहे। कंत्राटं कोणाला द्यायची ह्यामध्ये देखील शिवसेनेचा एक राजकीय हस्तक्षेप असतो। हे गेल्या इतक्या वर्षांची ही जी प्रॅक्टिस आहे ही थांबली पाहिजे, कारण त्याचमुळे कुठेही मुंबईकरांना चांगले रस्ते मिळत नाहीये, नालेसफाईमध्ये घोटाळे होत आहेत, डम्पिंग ग्राउंडवर अजूनही कचरा तसाच पडून आहे। हे जर सर्व थांबवायचं असेल तर ही कंत्राटदारांची जी स्ट्रॉंग लॉबी आहे ती तुटली पाहिजे आणि त्यामध्ये जो राजकीय हस्तक्षेप आहे तो थांबला पाहिजे। जेव्हा भाजप सरकार आलं आहे सत्तेमध्ये राज्यामध्ये, त्यानंतर ज्या पद्धतीने कंत्राटं दिली जातात त्यामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयत्न महापालिकेच्या कारभारात देखील असला पाहिजे। जे पण आर्थिक व्यवहार असतील किंवा कंत्राटं दिली जातील, ज्या पद्धतीचे व्यवहार असतील त्यामध्ये पारदर्शिता असली पाहिजे आणि राजकीय हस्तक्षेप टाळला पाहिजे। ही भाजपसाठी एक महत्त्वाची भूमिका आहे, जेणेकरून की मुंबईकरांना जी पण विकासाची कामं असतील त्यामध्ये एक कुठेतरी बदल दिसून येईल। दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यांसाठी जे आहे की प्रत्येक सिटीसाठी मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी एक आपलं विजन घेतलंय, जे त्यांना पंतप्रधानांच्या समोर देखील दाखवून द्यायचं आहे। मुंबईसाठी आपण पाहिलं तर मेट्रोचं जाळं असेल किंवा बुलेट ट्रेन असेल, त्याचप्रमाणे विविध विकासाचे कामं आहेत। आपण बघितलं स्मार्ट सिटी सारखा जेव्हा प्रोजेक्ट होतो तेव्हा देखील शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता, किंवा मेट्रो 3 आली तेव्हा गिरगावमधील मराठी लोकांचा प्रश्न आणण्यात आला, किंवा मेट्रोचं यार्ड कुठे असणार ह्यावर विरोध करण्यात आला आणि त्यामुळे जी विकासाची कामं आहेत त्याला कुठेतरी विरोध होतो। आता समृद्धी मार्ग होता तेव्हा देखील शिवसेनेने आम्ही शेतकऱ्यांबरोबर जातो आणि एक असा पवित्रा घेतला होता, ज्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांसाठी जे प्रकल्प महत्त्वाचे आहेत ते अडचणीचे ठरत होते। त्यावेळेला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट केलंय आमचं एक विकासाचं विजन आहे, हे विजन त्यांना मान्य असेल तर युती होणार ह्याचे संकेत आधीच दिले होते। तर हे तेच मुद्दे आहेत की जेव्हा भाजपा विकासाची कामं करतायत तेव्हा मध्ये आडकाठी करणं किंवा एखादा मुद्दा उपस्थित करणं असं न करता जर सामंजस्याने चर्चा करावी आणि जेव्हा हे चर्चेसाठी बसते शिवसेना आणि भाजपा तेव्हा हा एक कॉमन अजेंडा असेल दोन्ही पक्षांकडनं ज्यावर चर्चा होईल, परंतु भाजपतर्फे जो अजेंडा असेल तो हा असेल की जी कंत्राट दिली जातात त्यामधला राजकीय हस्तक्षेप टाळण्यात यावा आणि जे निश्चितपणे हे दोन महत्त्वाचे प्रमुख मुद्दे किंबहुना कळीचे मुद्दे राहणार आहेत जेव्हा युतीची चर्चा होणार आहे भाजप आणि शिवसेना या दोनही पक्षांमध्ये।